हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 ची 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. ही प्रश्नपत्रिका 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची रयत शिक्षण संस्थेची आहे. या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. फर्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 1A. 4 alternative answers are given for each sub question. Choose the correct alternative and write its alphabet with sub question number. यातला पहिला आहे, if opposite angles of a rhombus are 2x degree and 3x minus 40 degree, then the value of x is dot. एक रॉम्बस दिलाय आणि त्याचे दोन अपोजिट अँगल्स दिलेले आहेत. एक त्याचा अँगल आहे 2x अँड सेकंड इज 3x minus 40. आता हे रॉम्बसचे अपोजिट अँगल्स असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 2x इज इक्वल टू 3x minus 40. मायनस 40 लेफ्ट हँड साईडला घेऊया, प्लस 40 होतील आणि 2x राईट हँड साईडला घेऊया, मायनस 2x होतील. सो 40 इज इक्वल टू 3x minus 2x, दॅट्स 1x, दॅट इज x. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. x is equal to 40 degree. Option number D. Next question, the length of longest chord of circle with radius 2.9 cm is dotted. Radius 2.9 cm दिली. Longest chord of a circle is nothing but the diameter. म्हणजे सर्कलची जी डायमीटर असते तीच त्याची लॉंगेस्ट कॉर्ड असते. डायमीटर रेडियसच्या डबल असते. रेडियस 2.9 आहे, त्याच्या डबल म्हणजेच 5.8 सेंटीमीटर ही असेल त्याची लॉंगेस्ट कॉर्ड, जी आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिली. नेक्स्ट क्वेश्चन, 2 tan 45 डिग्री प्लस cos 45 डिग्री मायनस sin 45 डिग्री इज इक्वल टू, त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग 2 इंटू tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस cos 45 ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय रूट 2 मायनस sin 45 ची व्हॅल्यू सुद्धा 1 डिवायडेड बाय रूट 2. म्हणजे 1 बाय रूट 2 ला मायनस 1 बाय रूट 2 निघून जाईल. 2 इंटू 1 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर कोणताही जो पॉईंट असतो त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. मग त्याचा एक्स कोऑर्डिनेट समजा ए बी सी याला कुठलंही अक्षर घेऊ, वाय कोऑर्डिनेट मात्र 0 असणार आहे. आता या चारपैकी असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये वाय कोऑर्डिनेट 0 दिलाय, तर तो दिलाय ऑप्शन नंबर सी मध्ये. त्यामुळं तो त्या फॉर्ममध्ये असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्यातलं पहिला आहे, रेडियस ऑफ बेस आर is 6 cm and the perpendicular height h is 8 cm of cone. Find its slant height. So we have the relation between slant height, radius and the height, that is L square is the slant height, which is equal to r square plus h square. मग r म्हणजेच रेडियस आहे, so it's 6 square plus h 8 square. So 6 square is 36 plus 8 square is 64. या दोन्हीची बेरीज 100 is equal to L square. If you take square root on both the sides, 100 the square root will 10 centimeter. So this is the slant height. This is the answer of the first question. दूसरा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, find the value of 5 sin 30 plus tan 45. So 5 sin 30 degree plus 3 into tan 45 degree याची किंमत काढायची आहे. So 5 into sin 30 ची व्हॅल्यू 1/2 plus 3 into tan 45 ची व्हॅल्यू 1. 5 into 1/2 that's 5/2 plus 3 into 1 3. तर हे दोन्हीची ॲडिशन करायची. 3 चा डिनोमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 5 into 1 5 plus 2 into 3 6 divided by 2 into 1 2. So 5 plus 6 that's 11 divided by 2. So this is the value of the given expression. Next question, adjacent sides of a rectangle are 7 cm and 24 cm. Find the length of its diagonal. मग इथे एक आपल्याला रेक्टँगल दिला आहे, त्याच्या ॲडजेसंट साईड्स दिलेली आहेत. सो सपोज दिस इज रेक्टँगल ABCD. त्याची BC साईड 24 आहे समजा आणि AB 7 आहे, कारण ॲडजेसंट साईड्स AB आणि BC आहेत. तर हा रेक्टँगल असल्यामुळे याचा प्रत्येक अँगल राईट अँगल असणार आहे. आपल्याला विचारलं लेंथ ऑफ अ डायगोनल. मग डायगोनल AC जर काढला तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मिळेल. सो इन दॅट राईट अँगल ट्रायंगल ABC वी हॅव हायपोटेन्यूस स्क्वेअर, दॅट इज AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB 24 आहे त्याचा स्क्वेअर प्लस BC 7 दॅट स्क्वेअर. सो 24 स्क्वेअर 576 प्लस 7 स्क्वेअर इज 49. या दोन्हीची बेरीज येईल 625 दॅट इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AC
आणि 625 चे स्क्वेअर रूट 25. सो दिस इज द डायगोनल ऑफ दॅट रेक्टँगल. AC इज इक्वल टू 25. पुढचा क्वेश्चन आहे, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. मग आपल्याला ह्याच्यासाठी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आखून घ्यावं लागेल. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस, हा ओरिजिन. आता आपल्याला एक लाईन अशी दिली जी y ॲक्सिसला पॅरलल आहे आणि 7 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर आहे त्याच्या लेफ्टला, म्हणजे y ॲक्सिसच्या लेफ्टला समजा इथं हा पॉईंट आहे -7, त्याच्यामधून जाणारी ही लाईन आहे जी y ॲक्सिसला पॅरलल आहे. आपल्याला विचारलं ह्या लाईनचं इक्वेशन काय असेल. then the equation of any line which is parallel to y-axis is equal to x is equal to something. आता हा समथिंग म्हणजेच काय, तर तो x या ॲक्सिस वरच्या ज्या पॉइंट मधून जातोय तो पॉइंट. सो x is equal to -7. सो दिस इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. त्यातली पहिली आहे, इथं साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा दिले. कॉस थिटा 1/√3 आहे. मग याच्यावरून आपण हा थिटा म्हणजे काय ही व्हॅल्यू काढू शकतो. कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√3 आहे. मग कॉस थिटा आणि साइन थिटा यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग इथं साइन स्क्वेअर थिटा आहे तसंच लिहू, प्लस कॉस स्क्वेअर म्हणजेच 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 square is 1/√3 square is 3 is equal to 1. So to find the value of sin square theta, we have to transfer 1/3 to the right hand side. It will become -1/3. तर इथं 1 चा डिनोमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 3 into 1 that's 3 minus 1 into 1 1/3 into 1 3. 3 minus 1 that's 2/3. This is the value of sin square theta. आपल्याला पाहिजे sin theta. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया. So square root of 2 is √2 divided by square root of 3 is √3. So this is the value of sin theta. त्यामुळे इथे येईल √2 divided by √3. तर या दोन्हींच्या वरून टॅन थिटाची किंमत आपल्याला काढता येईल, कारण टॅन थिटा आपल्याकडे रिलेशन असं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू आपण काढली √2 divided by √3 डिवायडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेलीच आहे 1/√3. हे √2 divided by √3 न्यूमरेटर मधले तसेच ठेवू आणि हे डिनॉमिनेटर मध्ये 1/√3 जे आहेत ते जर न्यूमरेटरला घेतले तर √3 divided by 1 होईल. इथं √3 ला √3 निघून जाईल. सो √2 divided by 1 म्हणजेच √2 मिळेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. त्यामुळे इथे येईल √2. दुसरा कॉलम ही पूर्ण करायचा आहे, याच्यामध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल आपण काढू, राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये हा अँगल थिटा घेऊ. टॅन थिटा दिले म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल पाहिजे, त्यामुळे हा अँगल आपण राईट अँगल घेऊ आणि ट्रायंगल नाव देऊ ABC. टॅन थिटा म्हणजेच अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. मग अपोजिट साईड 8 आहे, त्यामुळे AB ची लेंथ होईल 8 आणि BC 15. मग त्याच्यावरून AC आपण काढू शकतो, कारण हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB ची लेंथ 8 आहे, दॅट स्क्वेअर प्लस BC 15 स्क्वेअर. 8 स्क्वेअर इज 64 प्लस 15 स्क्वेअर इज 225. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 225 289 येईल. मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर AC ची व्हॅल्यू येईल 17. त्यामुळे AC 17 मिळाला. आता ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स मिळाल्यात, यावरून कोणताही रेशो आपण काढू शकतो. साइन थिटा आपल्याला काढायचा आहे. साइनची डेफिनेशन अशी आहे, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग अपोजिट साइड इथे AB आहे आणि हायपोटेनस AC आहे. सो वी कॅन राईट AB डिवायडेड बाय AC. मग AB 8 आहे, तो न्यूमरेटरला लिहू, डिवायडेड बाय AC 17. त्यानंतर कॉस थिटा आपल्याला काढावं लागेल. कॉस थिटाची डेफिनेशन आहे ॲडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग थिटाची ॲडजस्टंट साइड आहे BC डिवायडेड बाय हायपोटेनस इज AC. मग BC आपल्याला दिलेलं आहे 15 आणि AC आपण काढलेलं आहे 17. त्यामुळे साइन थिटाची व्हॅल्यू होईल 8 डिवायडेड बाय 17. त्यामुळे या बॉक्समध्ये 8/17 येईल आणि कॉस थिटाची व्हॅल्यू येईल 15 डिवायडेड बाय 17. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर हुज सरफेस एरिया इज 314 स्क्वेअर सेंटीमीटर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 into पाय r क्यूब. इथं पहिल्या बॉक्समध्ये 4/3 आहे तसंच येईल, इंटू व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 घेतली, इंटू r क्यूब म्हणजे 5 क्यूब. 4/3 इंटू 3.14 आहे तसंच घेऊ आणि 5 क्यूब इज 125.
आता हा सगळा जर गुणाकार केला 4/3 इंटू 3.14 इंटू 125, त्यामुळे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 523.33 cubic centimeter. So this is the volume of that sphere. Next question, complete the following chart. याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स दिलेत आणि तो कोऑर्डिनेट कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे ते शोधायचं आहे. पहिला दिला आपल्याला 5 3.5. आता याच्यामध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं हा असणार आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, कारण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जो पॉईंट असतो त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स आणि वाय हे पॉझिटिव्ह असतात आणि इथं पॉझिटिव्ह दोन्ही कोऑर्डिनेट्स आहेत, त्यामुळे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये 2 -4 आहे, मग इथं प्लस मायनस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह असं चौथ्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला मिळते. सो द सेकंड पॉईंट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे -3 0. आता याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, याचा अर्थ तो एक्स ॲक्सिसवर पाहिजे. ज्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो एक्स ॲक्सिसवर असतो आणि ज्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तो वाय ॲक्सिसवर असतो. मग इथं आपल्याला हा पॉईंट जो शोधायचा आहे तो कोणत्या ॲक्सिसवर आहे ते दिले, वाय ॲक्सिसवर. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट 0 पाहिजे आणि वाय कोऑर्डिनेट काही असू शकतो. आपण त्याच्यासाठी अक्षर घेऊया, समजा ए. तर हे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट होतील. म्हणजे एच्या ठिकाणी आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो, तो त्याचा कोऑर्डिनेट असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व एनी 4 of the following sub questions. First is radius of circle is 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter each. What will be the distance of these chords from the center of the circle? Radius of circle is given. Let us denote it by r, which is 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter each. एका सर्कलमध्ये दोन कॉर्ड्स आहेत 16 सेंटीमीटरच्या. मग त्या दोन कॉर्ड जे आहेत, समजा इथे कॉर्ड आणि ही आणखी एक कॉर्ड आहे, त्याला आपण नाव देऊया समजा ए बी. दुसरी कॉर्ड सी डी. हा समजा सेंटर आहे, त्याला आपण ओ नाव देऊ. आणि याची रेडियस ओ सी, ओ डी, ओ ए, ओ बी या सगळ्या रेडिया असणार त्याच्या, ती दिली 10 सेंटीमीटर. आपल्याला विचारलंय हे डिस्टन्स. आता ह्या कॉर्ड सी डीचं ओ पासूनचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स कॉर्ड ए बीचं या सेंटरपासून असणार, कारण आपल्याला असं दिले की या दोन्हीची लेंथ, या दोन्ही कॉर्डची लेंथ इक्वल आहे 16 सेंटीमीटर. मग जर दोन इक्वल कॉर्ड सर्कलमध्ये असतील तर त्या सर्कलच्या सेंटरपासून समान अंतरावर असतात. मग जेवढ्या अंतरावर सी डी आहे तेवढ्याच अंतरावर ए बीच असणार आहे, म्हणजे या दोन्हीपैकी एक कुठलं तरी अंतर आपल्याला काढावं लागेल. आता पॉईंट ओचं सी डी पासूनचं अंतर आपण काढू. ते काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर परपेंडिक्युलर काढावं लागतं, कारण एखाद्या पॉईंटचं एखाद्या लाईनपासूनचं अंतर आपण काढतो म्हणजे त्याच्यावर आपल्याला परपेंडिक्युलर काढावा लागतो. सो लेट अस कन्सिडर ॲज ओ एम इज अ परपेंडिक्युलर. सो सपोज ओ एम इज परपेंडिक्युलर टू सी डी. तसं जर असेल तर हा जो ट्रायंगल आपल्याला मिळतोय तो राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन ट्रायंगल ओ एम सी याच्यामध्ये ओ सी हायपोटेन्युस आहे, सो दॅट स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. इथं ओ सी म्हणजेच रेडियस दिलेली आपल्याला 10 स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम, ते अंतर आपल्याला काढायचं आहे, प्लस सी एम म्हणजे सी डीच्या हाफ भाग आहे. कारण आपण कन्स्ट्रक्शन अशी केली की ओ एम परपेंडिक्युलर टू सी डी. सर्कलच्या सेंटरमधून त्या कॉर्डवर जर एखादा परपेंडिक्युलर आपण काढला तर तो त्या कॉर्डचे दोन समान भाग करतो, म्हणजे सी एम जेवढा आहे तेवढाच एम डी असणार. मग पूर्ण सी डीची लांबी जर 16 असेल तर त्यातला निम्मा भाग सी एम असेल, म्हणजे तो असेल 8, कारण 16चा निम्मा भाग 8 असतो, त्याचा स्क्वेअर. सो 10 स्क्वेअर इज 100 इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज 64. मग ओ एम स्क्वेअर काढायचे आपल्याला. 64 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, -64 होतील. 100 - 64 दॅट्स 36 इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर 36चं स्क्वेअर रूट 6 इज इक्वल टू ओ एम. सो ओ एम इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. याचा अर्थ कॉर्ड सी डीचं ओ पासूनचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. मग तेवढंच अंतर कॉर्ड ए बीचं ओ पासूनचं असलं पाहिजे. सो द डिस्टन्स ऑफ दीज कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 6 सेंटीमीटर. Next question, in a parallelogram ABCD, if angle A is equal to 3x plus 12 degree, angle B is equal to 2x minus 32 degree, find the value of x and find the measures of angle C and D. मग हा एक पॅरलोग्राम आपल्याला दिला, त्याला आपण नाव देऊ A B C D.
एचं मेजर दिले 3x + 12, बीचं मेजर आहे 2x - 32. आणि याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा एक्सची किंमत काढायची आहे आणि नंतर अँगल सी आणि अँगल डीचं मेजर. आता हे जे दोन अँगल्स आहेत, जर क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम असेल विच इज गिवन, सो क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. त्याच्यामुळे त्याचे जे ॲडजस्टंट अँगल्स आहेत, अँगल A + अँगल B, ते मस्ट बी सप्लिमेंटरी बिकॉज दीज आर इंटिरियर अँगल्स, म्हणजे या दोन्हीची बेरीज असणार 180 डिग्री. मग अँगल Aचं मेजर दिले 3x + 12, अँगल Bचं मेजर दिले 2x - 32 इज इक्वल टू 180. 3x + 2x 5x मिळेल, 12 - 32 - 20 मिळेल इज इक्वल टू 180. सो 5x इज इक्वल टू 180 - 20 त्या बाजूला घेतले तर +20 होतील. So 5x is equal to 100 + 20, that's 200. मग x ची किंमत काढायला 5 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील. 5 ने जर भाग घालवला 200ला तर 40चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 40 डिग्री. ही x ची व्हॅल्यू मिळाली. आता अँगल C आणि अँगल Dचं मेजर काढायचं आहे. अँगल C इज अपोजिट अँगल ऑफ A, त्यामुळं अँगल Aचं जेवढं मेजर आहे तेवढंच अँगल Cचं असणार आहे. सो अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू, आणि तो अँगल Aचं मेजर दिले 3x + 12. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवू. 3 × x म्हणजे 3 × 40 + 12. सो 40 × 3 120 + 12 दॅट इज इक्वल टू 132 डिग्री. म्हणजे अँगल Cचं मेजर मिळालं 132. त्याच पद्धतीने D हा Bचा अपोजिट अँगल आहे. या दोन्हीचे मेजर सुद्धा समान असतील. सो अँगल B इज इक्वल टू अँगल D दॅट इज इक्वल टू, अँगल Bचं मेजर दिले 2x - 32. इथं सुद्धा x ची किंमत ठेवूया 40 डिग्री - 32. So 40 into 2, that's 80 minus 32. आन्सर होईल 48 डिग्री. त्यामुळे अँगल बी आणि अँगल डी या दोन्हीचं मेजर असणार 48 डिग्री. सो दीज आर दी मेजर्स ऑफ अँगल सी अँड अँगल डी. Next question is, in a right angle triangle LMN, angle LMN is equal to 90 degree, angle L is 50 degree, angle N is 40 degree. Then write the following ratios. First is tan 40 degree. Tan 40 degree लिहायचं आहे. मग टॅनच्या डेफिनेशन नुसार, definition of tan is opposite side divided by adjacent side. So side opposite to 40 degree, that is N, is LM divided by adjacent side is MN. So this is the tan 40. And then we want cos 50 degree. So cos, definition of cos is adjacent side divided by hypotenuse. 50 च्या adjacent side LM आहे. So in the numerator we have LM divided by hypotenuse is LM. So this is cos 50 degree. Next question, side of a cube is 4.5 centimeter. Find the surface area of all vertical faces of the cube. So side of a cube is given. So let us name the side of cube as L, which is given to be 4.5 centimeter. We have to find the surface area of vertical faces. That is, we have to find the vertical surface area. So the vertical surface area of cube, we have the formula 4 into L square. So 4 into L square, 4.5 bracket square. So 4 into 4.5 bracket square, त्याचा स्क्वेअर येईल 20.25. या दोन्हीचा गुणाकार करू. 4 पंचे 20, 4 दुने 8 आणि 2 10, 4 1, 4 0 0 आणि 1 आणि 4 दुने 8. 81.00 म्हणजेच 81 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द सरफेस एरिया ऑफ all vertical faces of that cube. This is the next question. Y-axis and line X is equal to -4 are parallel lines. What is the distance between them? Cartesian coordinate system वर X आणि Y axis जर आपण काढून घेतले तर इथे आपल्याला असे दिले की Y axis and line X is equal to -4. So X is equal to -4. Graph of this line must be parallel to Y axis. आणि हा एक्स ॲक्सिस वरच्या -4 मधून जाणारी ही लाईन अशा पद्धतीने आपल्याला मिळेल, विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. या दोन्हीच्या मधलं अंतर विचारले, वाय ॲक्सिस आणि ह्या लाईन मधलं. सो दिस इज लाईन एक्स इज इक्वल टू -4. आता ह्याचा जो ही जी लाईन आहे ती एक्स इज इक्वल टू -4 मधून जाते, याच्या अर्थ या दोन्हीच्या मधलं अंतर 4 युनिट्स असणार आहे.
So the distance between them is 4 units. Question number 3, which is again based on the activity. The first is complete the one of the following activities. त्यातला पहिला असा आहे, we have to prove that diagonals of a rectangle are congruent. Diagram given where quadrilateral ABCD is a rectangle and we have to prove that diagonal AC is congruent to diagonal BD. हे दोन diagonals congruent आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. So for that we have to consider triangle ADC and triangle DAB. So ADC हा ट्रायंगल घेतलाय आणि DAB हा दुसरा ट्रायंगल घेतलाय आणि हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत असं प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी फर्स्ट स्टेटमेंट इज AD इज कॉन्ग्रुएंट टू डॉट डॉट. Side AD is congruent to itself as it is a common side for both of these two triangles. So segment AD is congruent to segment AD and in bracket we have the reason as it is a common side. Then angle ADC is equal to dot dot आणि reason आहे each of 90 degree. मग ADC म्हणजे हा अँगल त्याचा करस्पॉन्डिंग अँगल होईल DAB because both of measure 90 degree. So angle ADC is congruent to angle DAB each of 90 degree. आता DC ची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला शोधायचं आहे and the reason is opposite sides of rectangle. मग DC त्याची opposite side AB आहे. So opposite sides of rectangle are congruent. त्यामुळं त्याची करस्पॉन्डिंग साइड होईल सेगमेंट AB as these are opposite sides of rectangle. आता हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत दोन साइड आणि त्याच्या मधला अँगल म्हणजेच साइड अँगल साइड या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट होतील आणि जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण कॉन्ग्रुएंट असणार. मग AC त्याची करस्पॉन्डिंग साइड होईल DB. दॅट इज डायगोनल AC इज कॉन्ग्रुएंट टू डायगोनल DB. दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. डायगोनल DB म्हणजे डायगोनल BD. नेक्स्ट क्वेश्चन, द टोटल सरफेस एरिया of a cone is 704 square centimeter and the radius of its base is 7 centimeter. Find the slant height of the cone. Value of pi is given to be 22/7. We have to use the formula for total surface area of a cone. So the formula for total surface area of cone is pi r into bracket L plus r. So total surface area of cone is given to be 704. तो इथं लिहू. That is equal to value of pi is 22/7 into r that is 7, radius 7 दिलेली आहे, into bracket L as it is कारण slant height आपल्याला काढायची आहे plus r म्हणजेच 7. आता 22/7 जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतलं तर 704 into 22/7 चे होतील 7/22 is equal to 7 into bracket L plus 7. मग इथं भाग जर घालवला 11 ना 11 2 22 इथं 11 सक 66 4 शिल्लक राहील 11 चूक 44 पुन्हा 2 न भाग जाईल 32 मग 32 गुणिले 7 यांचा जर गुणाकार केला तर 7 2 14 हातचा 1 7 21 आणि 1 22 त्यामुळे अंशातील 224 आणि हे 7 जे आहेत ते आपण जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर डिनॉमिनेटरला जातील आणि राईट हँड साइडला शिल्लक राहील फक्त L plus 7. 7 न 224 ला जर भाग घालवला तर 7 त्रिक 21 1 शिल्लक राहील 14 होतील 7 2 14 इथं 32 येईल. तर हे प्लस 7 जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर -7 होतील. दॅट इज 32 - 7 इज इक्वल टू L. सो 32 - 7 दॅट्स 25. सो द स्लॅन्ट हाईट इज 25 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे डायगोनल PR and QS of rhombus PQRS are 20 centimeter and 84 centimeter respectively. Find the length of side PQ. मग एक रॉम्बस दिलाय त्याची आपण डायग्राम काढू. सपोज दिस इज रॉम्बस PQRS. त्याच्यामध्ये त्याचे जे दोन डायगोनल्स आहेत PR आणि QS त्यांच्या लेंथ्स दिलेले आहेत 20 and 48. सपोज दे इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. मग हा जर रॉम्बस PQRS हा रॉम्बस दिलाय ते पहिल्यांदा लिहू आपण. क्वाड्रिलेटरल PQRS इज अ रॉम्बस आणि याच्यामध्ये PR हा डायगोनल त्याची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. QS इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. वी हॅव द प्रॉपर्टी ऑफ डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस दॅट दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजेच ते दोन्ही ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांचे दोन समान भाग करतात. म्हणजेच PO जो आहे तो पूर्ण PRच्या हाफ असणार आहे. सो लेंथ ऑफ PO इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ PR. सो 1/2 इंटू PR आपल्याला 20 दिलेले आहेत इथे ठेवूया.
2 जर भाग घालवलं 20ला तर 10चा जाईल. सो PO is equal to 10. In the same way we can find QO. So it is also half of length of diagonal QS. That is equal to 1/2 into QS ची लेंथ दिलेली आहे 48, ती इथे ठेवूया. 2 जर 48ला भाग घालवलं तर 24चा जाईल. That is equal to 24 centimeter. So now if we consider a triangle POQ, which is a right angle triangle, so in that triangle POQ, we can use the theorem of Pythagoras, and by that we can write hypotenuse square is equal to side 1 square plus side 2 square. याच्यामध्ये POQ हा 90 डिग्री आहे, त्याच्या समोरची साइड म्हणजेच PQ ही झाली हायपोटेन्यूस. So PQ square is equal to remaining two sides are PO square plus QO square. मग PO ची लेंथ आपण इथं काढलेली आहे 10, that square, plus QO ची लेंथ काढलेली आहे 24, that square. So 10 square is 100 plus 24 square is 576. So 100 plus 576, it's 676. That is equal to PQ square. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 676 square root will 26 centimeter. So this is the length of side PQ, which is 26 centimeter. Next, find the value of cos 60 into cos 30 plus sin 60 into sin 30. मग इथं व्हॅल्यूज ठेवूया आपण. cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2, cos 30 ची व्हॅल्यू √3/2 प्लस sin 60 ची व्हॅल्यू √3/2 इंटू sin 30 ची व्हॅल्यू 1/2. पहिल्यांदा दोन्हींचा गुणाकार करूया. √3 into 1 √3 divided by 2 into 2 4 plus here also √3 into 1 √3 divided by 2 into 2 4. मग या दोन्ही ठिकाणी 4 कॉमन डिनॉमिनेटर आहे. या दोन्हीचा डिनॉमिनेटर 4 आहे, तो खाली लिहू. आणि √3 plus √3 न्यूमरेटर मध्ये येईल. सो दॅट इज इक्वल टू √3 plus √3, दॅट्स 2√3 divided by 4. दोन इथं भाग घालू, 2 2 4. So √3 into 1, that's √3 divided by 2. So this is the value of the given expression. Next question, construct triangle XYZ such that XY is equal to 6.7 cm, YZ is equal to 5.8 cm and XZ is equal to 6.9 cm. Construct its in circle. तिन्ही साइड्स दिले त्या ट्रायंगलच्या. सपोज आपण YZ हा बेस घेऊ पहिल्यांदा. मेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून पहिल्यांदा YZ आपण काढू 5.8 cm. त्याच्यानंतर कंपास घ्या. कंपासमध्ये आपल्याला y पासून x अंतर म्हणजेच XY 6.7 कंपासमध्ये अंतर घ्यायचं. या बाजूला एक आर्क काढायचा. x पासून z चं अंतर 6.9 दिले. पुन्हा कंपास घ्यायचा, त्याच्यामध्ये 6.9 अंतर घेऊन z वर कंपास एक टोक ठेवून पहिला जो आर्क काढला त्याला छेदणारा आणखी एक काढायचा. त्या दोन्हीचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच XY आणि XZ एकमेकांना जोडून घ्यायची, म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल XYZ मिळेल. आणि आता हा एकदा ट्रायंगल काढल्यानंतर ह्याचा इन सर्कल काढायचा. इन सर्कल काढण्यासाठी या ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहेत त्यातल्या कुठल्याही 2 अँगल्सचा आपण अँगल बायसेक्टर काढायचा. मग कंपासच्या सहाय्यानं वायचा अँगल बायसेक्टर या पद्धतीने मिळेल. झेडचा अँगल बायसेक्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन वापरून आपण करायचा. आणि ह्याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो सेंटर घेऊन एक सर्कल काढायचं. हे सर्कल या ट्रायंगलच्या तिन्ही साईडला टच करेल. सो दिस इज द इन सर्कल. तर या पद्धतीनं जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून योग्य पद्धतीने ही कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो. Next question, without plotting the points on a graph, state in which quadrant or on which axis do the following point lie. हे 6 पॉइंट्स दिलेत, तर ते 6 पॉइंट्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर असतील असं विचारले आपल्याला. मग आपल्याला जर अशा पद्धतीनं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण कन्सिडर केली. सो दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असतात, एक्स कोऑर्डिनेट सुद्धा आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा. दुसऱ्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह आणि चौथ्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. तर या साईनवरून आपण ठरवायचं की तो पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये. जसं की पहिला पॉईंट त्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला फोर्थ क्वाड्रंटमध्ये मिळतं, त्यामुळं द फर्स्ट पॉईंट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. दुसरा -7 -12, इथं दोन्ही निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स आहेत. हा तिसरा क्वाड्रंट असेल, त्यामुळे दुसरा पॉईंट असेल तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. देन -23 4 मायनस प्लस आहे. मायनस प्लस आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये मिळते. सो दिस इज इन द सेकंड क्वाड्रंट. फोर्थ पॉईंट इज -9 + 5. सो मायनस प्लस अगेन. सो अगेन दिस इज इन द सेकंड क्वाड्रंट.
आता ह्या दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो कुठल्या तरी ॲक्सिसवर असतो, तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये नसतो. मग इथं 5व्या पॉईंटसाठी त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, त्यामुळं तो असणार आहे वाय ॲक्सिसवर. हा उलट संबंध लक्षात ठेवायचा. आणि 6व्या पॉईंटमध्ये वाय कोऑर्डिनेट 0 आहे, त्यामुळे तो असणार आहे एक्स ॲक्सिसवर. So this is how we can decide whether the point is in which quadrant or on which axis. Next question, question number 4a, त्यातला हा पहिला आहे. In figure, triangle ABC is an equilateral triangle. Points FDE are midpoints of side AB, side BC and side AC respectively. Show that triangle FED is also equilateral triangle. म्हणजे इथं ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. सो ट्रायंगल ABC इज an इक्विलॅटरल ट्रायंगल आणि DEF हे AB, BC आणि AC चे मिड पॉइंट्स आहेत. त्याच्यावरून प्रूव्ह करायचं आपल्याला की आतमधला जो ट्रायंगल आहे DEF किंवा FED तो सुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग आता हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल ABC तर त्याच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील. दॅट इज AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. याला इक्वेशन 1 म्हणू. त्याच्यानंतर E आणि F हे AB आणि AC चे मिड पॉइंट्स दिलेत आणि त्यांना जोडणारा जो सेगमेंट आहे मग EF तो तिसऱ्या सेगमेंटच्या किंवा तिसऱ्या साइडच्या म्हणजे BCच्या हाफ असणार आहे. सो 1/2 इंटू BC. दिस इज बाय मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. त्याचा जो थिरम आहे त्याच्यानुसार आपण हे असे लिहू शकतो. त्याच पद्धतीनं FD त्याची जी लेंथ आहे ती ACच्या हाफ असणार आहे. सो FD इज इक्वल टू हाफ ऑफ AC. आणि शेवटी DE ही ABच्या हाफ असणार आहे. सो DE इज इक्वल टू हाफ ऑफ AB. आता ह्या तिन्ही वरून आणि इक्वेशन 1 वरून जर आपण कन्सिडर केलं तर इक्वेशन 1 मध्ये आपण AB, BC, AC कॉन्ग्रुएंट दाखवलेत, जे या तीन इक्वेशनच्या राईट हँड साइडमध्ये आहेत. AB, AC आणि AB त्यांचे हाफ घेतलेत म्हणजे त्यांच्या लेफ्ट हँड साइड्स पण कॉन्ग्रुएंट पाहिजेत. म्हणजेच EF मस्ट बी इक्वल टू FD मस्ट बी इक्वल टू DE. आता ह्या ज्या तीन साइड्स आहेत त्या आतमधल्या लहान ट्रायंगलच्या आहेत. इथं आपण असं प्रूव्ह केले की EF इज कॉन्ग्रुएंट टू FD इज कॉन्ग्रुएंट टू DE. मग ह्या ट्रायंगल्सच्या तिन्ही साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत आपण प्रूव्ह केलं. म्हणजेच तो ट्रायंगल सुद्धा असला पाहिजे इक्विलॅटरल ट्रायंगल. दॅट इज ट्रायंगल FED is also an equilateral triangle, and that is wanted to prove. Next question, the length of road roller is 2.1 meter and its diameter is 1.4 meter. For leveling a ground, 500 rotations of the road roller were required. How much area of ground was leveled by the road roller? Find the cost of leveling at the rate of ₹7 per square meter. तो जो रोड रोलर आहे तो सिलेंड्रिकल असणार आहे. सो फॉर अ सिलेंडर त्याच्या डायमेन्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्या रोड रोलरची लेंथ म्हणजेच त्या सिलेंडरची असणार आहे हाईट, विच इज डिनोटेड बाय H, विच इज गिवन टू बी 2.1 मीटर. त्यानंतर त्याची डायमीटर 1.4 दिलेली आहे. मग डायमीटर 1.4 जर दिले असेल तर त्याच्यावरून रेडियस आपण काढू शकतो, विच इज डिनोटेड बाय R, विच इज हाफ ऑफ द डायमीटर. डायमीटर 1.4 मीटर असेल तर रेडियस असणार 0.7 मीटर. आता इथं त्याचे 500 रोटेशन्स आहेत. मग एक रोटेशन म्हणजे त्याचा एक कर्ड सरफेस एरिया. मग त्याचा कर्ड सरफेस एरिया आपण काढू. म्हणजे तो ज्यावेळेला एक रोटेशन पूर्ण करतो त्यावेळेला किती एरिया कव्हर करतो ते आपल्याला मिळेल. सो फॉर्म्युला फॉर कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 2πRH. सो 2 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 घेऊ. R 0.7, H 2.1. इथं 7 भाग जाईल. 0.1 चा 22 गुणिले 2 44 इंटू 2.1 इंटू 0.1 उत्तर येईल 0.21. मग आता 44 आणि 21चा पहिल्यांदा गुणाकार आपण करू, नंतर डेसिमलचा विचार करूया. मग 21 × 84 हातचे 8, 21 × 84 आणि 8 92, 924 उत्तर येईल. पण डेसिमल नंतर 2 डिजिट्स आहेत त्यामुळं 9 नंतर 1 डिजिट येईल किंवा उजवीकडून येताना 2 डिजिट सोडून डेसिमल घ्यायचा. सो 9.24 मीटर स्क्वेअर एवढा एरिया तो कव्हर करेल रोड रोलर ज्यावेळेला तो एक रोटेशन पूर्ण करतो. असे रोटेशन्स किती करायचे तर 500. मग 500 रोटेशन कव्हर केल्यानंतर किंवा 500 रोटेशन झाल्यानंतर
त्याचा एरिया किंवा सरफेस एरिया किती असेल किंवा त्यानं किती एरिया कव्हर केलेला असेल हे आपल्याला काढता येईल. सो विच इज 500 इंटू 9.24 ला आपण त्यानं मल्टिप्लाय करायचं. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर 5 चोक 20, 7 2, 5 2 10 आणि 2 12 चा 1, 45 आणि 1 46. 4720 मीटर स्क्वेअर एवढा एरिया तो कव्हर करणार आहे. आता त्याचा रेट विचारलाय. जर एका स्क्वेअर मीटरचा रेट 7 रुपये असेल तर सो द कॉस्ट ऑफ लेवलिंग इज इक्वल टू 4620 इंटू 7. 7 ने ह्याला गुणायचं. 7 0 0, 7 2 14 चा 1, 7 7 42 आणि 1 43, 7 4, 7 चौक 28 आणि 4 32. तर एवढा खर्च येईल 32,340 रुपये. Next question, prove that segment joining midpoint of any two sides of a triangle is parallel to the third side and half of it. तर ह्या थिरमची प्रूफ आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. थिरम ऑफ मिडपॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. तर त्या थिरमची डायग्रॅम, गिव्हन, टू प्रूव्ह आणि प्रूफ ही इथे आपल्याला लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल NTS where NT is equal to 5.7, TS is equal to 7.5 and angle NTS is 110 degree. Draw its incircle and circumcircle of it. इथे NTS ट्रायंगल काढायचं आहे. त्याच्यामध्ये दोन साईड्स आहेत NT आणि TS. त्यापैकी एक कुठली तरी साईड आपण बेस घेऊया. TS बेस घ्यायचा which is given to be 7.5 सेंटीमीटर and NTS is 110. म्हणजे हा अँगल T जो आहे तो 110 डिग्रीचा एक रे काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर यावर पॉईंट N अशा पद्धतीने घ्यायचं की कंपासमध्ये 5.7 इतकं अंतर घ्यायचं, कारण T पासून N हा पॉईंट 5.7 इतक्या सेंटीमीटरवर आहे. मग इथं कंपासमध्ये 5.7 अंतर घेऊन या रेवर एक कंस काढायचा. त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला N नाव द्यायचं, म्हणजे हा ट्रायंगल NTS तयार होईल. तर या पद्धतीनं ट्रायंगल NTSची कन्स्ट्रक्शन होईल. आता त्याचा इन सर्कल आणि सर्कम सर्कल पण काढायचा आहे. मग ह्या ट्रायंगलच्या कुठल्याही दोन अँगल्सचा आपण अँगल बायसेक्टर काढायचा. ते जिथं एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो सेंटर घेऊन एक सर्कल काढायचा. इन सर्कलची कन्स्ट्रक्शन होईल. आणि सर्कम सर्कलची कन्स्ट्रक्शन काढायला ह्यातल्या तीन ज्या साईड्स आहेत TS, NT आणि NS यापैकी कुठल्याही दोन साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा कंपासनं. आणि त्या दोन परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन घेऊन एक सर्कल काढायचं जे या तिन्ही पॉईंटमधून जाईल. तर ह्या पद्धतीने आपण सर्कम सर्कलची सुद्धा कन्स्ट्रक्शन पूर्ण करू शकतो. तुम्ही जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही कन्स्ट्रक्शन पूर्ण करा. Next question, in figure segment AB is parallel to segment PQ, AB is congruent to PQ, AC is parallel to PR, AC is congruent to PR, then prove that segment BC is parallel to segment QR and segment BC is congruent to segment QR असं पाहिजे. मग याच्यामध्ये AB ही साईड PQ ला पॅरलल दिलेली आहे आणि ती कॉन्ग्रुएंट पण दिलेली आहे. त्यानंतर PR ही साईड AC ला पॅरलल आणि AC ला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. आणि याच्यावरून आपल्याला प्रूव्ह असं करायचं की BC ही साईड QR ला पॅरलल आहे आणि QR शी कॉन्ग्रुएंट आहे. आता ह्या पहिल्या क्वेश्चन मध्ये किंवा पहिल्या स्टेटमेंट मध्ये असे दिले, सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट PQ अँड सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. म्हणजे एखादा क्वाड्रिलेटर आपल्याला जर असा दिला असेल ज्याच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत त्या साईड्सच्या दोन पेअरपैकी एक पेअर कॉन्ग्रुएंट पण असेल आणि पॅरलल पण असेल तर तो पॅरलोग्राम असतो. म्हणजे इथं क्वाड्रिलेटरल APQB हा पॅरलोग्राम होईल. सो बाय टेस्ट ऑफ पॅरलोग्राम वी कॅन कन्क्लूड फ्रॉम दॅट क्वाड्रिलेटरल APQB इज अ पॅरलोग्राम. आता दुसरा जो क्वाड्रिलेटरल दिला आहे त्याच्यामध्ये AC आणि PR ह्या ज्या दोन साईड्स आहेत ही जी पेअर आहे अपोजिट साईडची ती सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे आणि पॅरलल आहे. याचा अर्थ तो जो क्वाड्रिलेटरल तयार होतो तो सुद्धा पॅरलोग्राम असणार आहे. सो इन द सेम वे बाय द टेस्ट ऑफ पॅरलोग्राम वी कॅन कन्क्लूड दॅट क्वाड्रिलेटरल APRC इज अ पॅरलोग्राम. आता याच्यामध्ये हे जे दोन पॅरलोग्राम आपल्याला मिळालेले आहेत त्यांचा आपण विचार करू. ह्या दोन पॅरलोग्राम मध्ये म्हणजेच
APQB हा पॅलोग्राम आहे, म्हणजे AP BQ शी पॅरलल असणार आहे. सो वी कॅन राईट हिअर सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ. इक्वेशन नंबर 1 म्हणू. त्यानंतर आपण असं प्रूव्ह केले की APRC दिस इज ऑल्सो पॅलोग्राम. मग त्याची साईड AP ही CR ला पॅरलल असणार आहे. सो सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट CR. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल की AP ही जी साईड आहे ती BQ ला पण पॅरलल आहे आणि CR ला पण पॅरलल आहे. याचा अर्थ ही AP साईड BQ आणि CR या दोन्ही साईडला पॅरलल आहेत, म्हणजे BQ आणि CR सुद्धा पॅरलल असणार आहेत. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we can conclude that segment BQ is parallel to segment CR. त्याच पद्धतीनं जसे ह्या दोन साइड्स BQ आणि CR एकमेकांना पॅरलल आहेत असं आपण प्रूव्ह केलं, त्याच पद्धतीनं हे जर दोन क्वाड्रिलॅटरल APQB आणि APRC हे पॅरलोग्राम असल्यामुळं AP ही साइड BQ शी कॉन्ग्रुएंट असेल, त्याच पद्धतीने AP ही साइड CR शी पण कॉन्ग्रुएंट असेल. मग असं जर असेल तर AP ही एकच साइड BQ आणि CR या दोन्हीला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे BQ आणि CR ह्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट सुद्धा असतील. सो सेगमेंट BQ मस्ट बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CR. मग आता या दोन स्टेटमेंटवरून आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटर मिळतोय BQRC या क्वाड्रिलॅटरमध्ये BQ ही जी साइड आहे अपोजिट पेअर आहे ती एकमेकांना पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे. याचाच अर्थ हा जो क्वाड्रिलॅटर मिळाला आपल्याला BQRC तो पॅरलोग्राम असला पाहिजे. सो बाय टेस्ट ऑफ पॅरलोग्राम वी कॅन कन्क्लूड दॅट क्वाड्रिलॅटरल BQRC इज अ पॅरलोग्राम. आणि मग जर हा पॅरलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड ज्या असतात त्या कॉन्ग्रुएंट पण असतात आणि पॅरलल पण असतात. मग त्या क्वाड्रिलॅटरलची ही एक पेअर जी आहे अपोजिट साइडची ती पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह केलेच आपण. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अनदर पेअर, म्हणजेच BC ही जी साइड आहे ती त्याची अपोजिट साइड QR ला पॅरलल असणार आणि BC ही जी साइड आहे ती QR शी कॉन्ग्रुएंट पण असणार. सो सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. That is we wanted to prove. BC is parallel to QR and BC is congruent to QR. So this is how we can prove this.